नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज आपला शेवटचा दिवस आहे बर्थडे सिरीजचा. सो ह्या बर्थडे सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे, 20वा व्हिडिओ आहे. आय कॅन नॉट इवन बिलीव्ह की 20 व्हिडिओ बॅक टू बॅक मी अपलोड करू शकले. दिस वॉज माय ड्रीम सिन्स आय वॉज 18 इयर्स ओल्ड अँड टुडे इट्स फायनली कमिंग टू एन एंड. एंड म्हणजे फक्त ह्या वर्षीच्या बर्थडे सिरीजला एंड असणार आहे आज. दरवर्षी मी तुमच्या भेटीला डिसेंबरमध्ये दररोज सलग जितक्या वर्षांची मी होईल तितकी वर्ष येत राहीन. बट आजच्या शेवटच्या ह्या व्हिडिओमध्ये, ग्रँड फिनाले व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं न्यू इयर प्रेप शेअर करणार आहे. पहिली जी गोष्ट मला करू वाटते दरवर्षी किंवा दर 2-3 महिन्यांनी मी करतच असते. पण एक मेजर डिक्लटर करा. मी काही दिवस आधीच म्हणजे जस्ट ही बर्थडे सीरीज सुरू व्हायच्या आधी सगळे माझे मेकअप प्रॉडक्ट्स एक्सपायर्ड झालेल्या गोष्टी, ज्या गोष्टी मी वापरत नाही, त्या सगळ्या काढून टाकल्या आहेत. ईदर टाकून दिल्या, कुणाला तरी देऊन टाकल्या किंवा मग काहीतरी त्याचं असं केलेलं आहे, की ते माझ्याजवळ राहणार नाही. हा झाला तुमच्या एन्व्हायर्नमेंटचा डिक्लटर. दुसरं आहे डिजिटल डिक्लटरिंग. आजकालच्या डिजिटल जगात आपल्याकडे सतत खूप सारे पी-डी-एफ्स, फोटोज, डॉक्युमेंट्स असतात. एका पॉइंटनंतर आपल्याला त्याची खरंच गरज पडत नाही. खूप कचरा होतो. लॅपटॉप जर तुमचा असा भरलेला असेल होम पेज, तर ट्रस्ट मी तुमचं काम नाही होणार आहे आणि माझं कधीच होत नाही. सो दरवर्षी माझं ठरलेलं असतं, की ज्युरीनंतर पहिले जे काही काम करायचं ते म्हणजे बसून सगळं फाईल्स वगैरे सगळं जे गरजेच्या नाही आहेत आता त्या डिलीट करायच्या आहेत. सो बऱ्यापैकी लॅपटॉपचं डिजिटल डिक्लटर माझं झालं होतं. बट मी फोनचं डिजिटल डिक्लटर मस्त कॉफी एन्जॉय करत डिलीट करत बसले होते. कारण ट्रस्ट मी इतका कचरा होतो. मला लिटरली नोटिफिकेशन्स यायला लागल्या होत्या यावर्षी. मला आधी 1-2दाच आलेत ते एवढे नाही, बट रिसेंटली खूप यायला लागले होते, की युअर फोन मे स्लो डाउन, लो स्टोरेज हेन-तेन. ट्रस्ट मी इतका वैताग येतो ना, जेव्हा फोन कामाच्या वेळी, ऐन कामाच्या वेळी हँग व्हायला लागतो, पेमेंट्स करताना हँग व्हायला लागतो. सो फिजिकल डिक्लटर सोबत डिजिटल डिक्लटर इज अ मस्ट. सेकंड स्टेप असते माझी प्लॅनर्स डिसाईड करणं, की मला कोणता विकत घ्यायचा आहे. दरवर्षी एक तरी प्लॅनर माझा असा असतो, जो मी खरंच पूर्ण संपवते. नॉट टू ब्रॅग, आधी कधीतरी असं होत असेल मे बी, की 1-2 पेजेस राहिले. पण आता मात्र मी इतकं प्लॅनिंग करते किंवा मल्टिपल गोष्टी करते. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून ते प्लॅनर संपल्यावर मी खूप एक्साइटेड असते, की मी काय प्लॅनर विकत घेणार आहे. प्लॅनर्सबद्दल आज मी जास्त नाही बोलणार आहे, कारण एक अख्खा प्लॅनिंगबद्दलचा किंवा प्लॅनर्सबद्दलचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे. या बर्थडे सीरीजमध्येच अपलोड केला होता. तो जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की या व्हिडिओच्या नंतर तो बघा. स्टेप नंबर 3 आहे व्हिजन बोर्ड. सो मी जानेवारी 2025 मध्ये व्हिजन बोर्ड नव्हता बनवला. मी तो जून का जुलैमध्ये बनवला होता. नाऊ जानेवारीमध्ये नाही बनवला ह्याची माझी वेगळी कारणं आहेत. काही वेगळ्या गोष्टी घडल्या होत्या. लाईफ हॅपन्ड टू मी. बट जेव्हा मी जून का जुलैमध्ये तो बनवला होता फॉर माय 6 मंथ म्हणजे हाल्फ इयरली व्हिजन बोर्ड बनवलेला. माझ्या व्हिजन बोर्डवर आहे या बर्थडे सीरीजबद्दल. माझ्या व्हिजन बोर्डवर खूप काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर मी काम करतीये. जरी मी ते अचीव्ह नसेल केलं, तरी मी त्यावर काम तरी करतीये. ह्याचा मला स्वतःवरती खूप अभिमान आहे. आणि ह्या वर्षीच्या व्हिजन बोर्डसाठी आधी मी बसून रिफ्लेक्ट बॅक केलं, की माझ्या व्हिजन बोर्डवर काय-काय होतं? काय मला जमलं? काय वर्कआउट झालं? काय नाही झालं? ते सगळं मी बघितलं, ते सगळं मी लिहून काढलं आणि मी स्वतःसाठी एक अजून नवीन 2026चा व्हिजन बोर्ड बनवलाय. ऑफकोर्स माझ्या व्हिजन बोर्डमध्ये काही पर्सनल गोष्टी पण आहेत. त्यामुळे मी सगळंच शेअर नाही करणार आहे. पण ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकते त्या ऑफकोर्स मी करेनच. चौथी आणि शेवटची स्टेप असते माझी ते म्हणजे जर्नलिंग. मी माझ्या आय गेस हाल्फ इयरली व्हिडिओमध्ये पण का न्यू इयरच्याच एका व्हिडिओमध्ये कुठेतरी हे मेन्शन केलं होतं, की उर्मिला निंबाळकर ह्यांचा एक व्हिडिओ मी बघितला होता. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला पत्र लिहिणे वगैरे हे सगळं केलं होतं. जे की मला खरंच खूप आवडलं आणि तो व्हिडिओ ऑफकोर्स मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करेनच. पण त्यांचे जे काही स्टेप्स असतात जर्नलिंगबद्दलचे ते मी खरंच फॉलो करत असते. माझी एक डायरी आहे 2024 पासूनची ज्यात मी हे इयरली जर्नलिंग करते. तुम्हाला आत्तापर्यंत माझी जर्नलिंगबद्दल आणि प्लॅनर्सबद्दलची बडबड ऐकून हे कळलंच असेल, की मी सारखंच सतत खूप जर्नलिंग, लिहिणं, वाचणं सगळं करत असते. वाचन एवढं नाही होतंय, बट ॲट जर्नलिंग तरी होतंय. सो आय एम हॅपी. स्टेप नंबर 4 इज जर्नलिंग अँड रिफ्लेक्शन. आता अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स जे काही मी 3-4 स्टेप्स तुमच्यासोबत शेअर केल्या, ह्या वर्षी मी असा विचार करतीये, की कारण माझ्या आधीच्या व्हिजन बोर्डवरती सुद्धा होतं, की मला वाचन खूप करायचंय, जे की नाही झालंय आणि मी बऱ्याच यूट्यूबर्सचे व्हिडिओज बघून झाल्यावर मला असं जाणवलं, की ते दर महिन्यासाठी एक पुस्तक पिक करतायत स्वतःसाठी. सो असंच काहीसं मी सुद्धा केलंय.
ऑल्सो 2026मध्ये जी एक गोष्ट मला ॲड करायची आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ते अशी आहे की मला एक असं मंथली रिच्युअल ठेवायचं आहे, की मी तुमच्यासोबत दर महिन्याला येऊन माझं प्लॅन विथ मी करतीये. मी मेघना वर्गीजला बघितलंय हे करताना, पण हॉनेस्टली स्पीकिंग मी इतकं नाही ते फॉलो केलंय आणि तिची जशी आयडिया आहे तसं नाहीये माझ्या डोक्यात. माझ्या डोक्यात थोडंसं काहीतरी वेगळं आहे. तुम्हाला ह्या आयडियाबद्दल काय वाटतंय हे मला कळवा. मी अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहे, की मी नेमकं काय आणि कसं करणार आणि मी लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करेन. पण एव्हरी मंथ प्लॅन विथ मीचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतील 2026 पासून हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय नो छोटूसंच रुटीन होतं न्यू इयरसाठी बट मला असं वाटतंय, की छोटूसं असलं, सिंपल असलं, की करणं सोपं जातं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मला अजून एक छोटीशी अनाउन्समेंट जी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये ती अशी आहे, की मी आता 10 दिवसांचा ब्रेक घेणार आहे. सलग 20 दिवसांच्या अपलोडनंतर आता मलाही आरामाची गरज आहे. तुम्हालाही कदाचित कंटाळा आला असेल, मे बी, मे बी नॉट मला बघून रोज-रोज. सो तुम्हीही एक छोटूसा ब्रेक घ्या. मी पण एक 10 दिवसांचा छोटूसा ब्रेक घेते. आपण आता पुन्हा भेटूयात न्यू इयरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. A very happy new year in advance and thank you so much for being a part of this birthday series. तुम्हाला जर ही पूर्ण बर्थडे सीरीज बिंज वॉच करायची असेल, तर ह्या प्लेलिस्टवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.